हॅलो गाईस, कसे आहात सर्वजण? मी ठीक आहे आणि तुम्ही विचार करत असताल 3 दिवस कुठे गेली आहे. मी स्वतःला विचारते मी कुठे गायब आहे. बघा, सगळेजण इथे काम करतायत डेकोरेशनचं आणि मी माझ्याच धुंदीत गायब आहे. आय होप तुम्ही लॉंग ब्लॉग बघितला असेल. नसेल बघितला तर लिंक आहे, तुम्ही जाऊन चेक करा. मी लिंक शेअर करते, नक्की जाऊन चेकआउट करा. आणि इथे चाललं होतं गणपती बाप्पांच्या आगमनाचं डेकोरेशनचं काम. आणि ही डेकोरेशनची आयडिया माझीच होती, बट मी बसलेले निवांत. तर आणलं गणपती बाप्पांचं आगमन. मी आणि सूरजनी दोघांनी केलं ह्यावेळेस. तर मला इच्छा होती की मला घ्यायचं आहे, कारण की घरी कधी गणपती बसवत नाहीत. सो मग बघायचं होतं कसं असतं काय नाही ते. तर आई इथे आमचं वेलकम करत होते. मी आणि सूरज आम्ही दोघंही घेऊन येत होतो गणपती बाप्पांना. आणि जसं आम्ही डेकोरेशन केलेलं त्याच थीमच्या नुसारच आम्ही गणपती बाप्पांना सिलेक्ट केलं होतं की तसेच मला हवेत म्हणून. आणि ह्या वेळेस म्हणजे लास्ट इयर त्यांनी मे बी खाली बसवलेला, बट खाली आता सोफा सेट वगैरे ॲड झाला आहे, तो त्याच्यामुळे ह्यावेळेस वरती बसवला. सो कशी वाटली गणपती बाप्पा तुम्हाला? नक्की कमेंटमध्ये सांगा. आहेत ना क्यूट? हां, डेकोरेशनला सूट होती असेच. खूप भारी वाटलं. देन आफ्टर दॅट झाल्यानंतर मला आला व्हिडिओ कोणाचा? आदू महाराजांचा पाटासोरून. हे बघा, मी वहिनींना सांगितलेलं की माझा एक ड्रेस भेटत नाही, तेवढा शोधा. तर आदूनी एवढं सिरियसली घेतलं की तो लिटरली सगळी कामं सोडून माझा ड्रेस शोधत बसला. आणि त्याला काही भेटला नाही, बट त्याला भेटलं काय? त्याला भेटली त्याची कॅप. तो म्हटला चलो आत्या, मला माझी कॅप भेटली, आता मला तुझं काही शोधायचं नाही, मी माझं जातो बाबा. बस मला फक्त माझी कॅप पाहिजे होती, तू तुझं शोध, ये इकडे आणि शोध. असे ह्याचे कारनामे सारखेच चालू असतात. हो, असं ना काही करतो. तुमच्याकडे पण लहान मुलं आहेत का? ते पण असंच करतात का? असंच करत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, काय काय मस्ती करतात ते. देन आफ्टर दॅट इथे मंडळाचा जो गणपती होता तिथे होती आज आईबाबांची आरती. जे की ज्येष्ठ नागरिक होते त्यांची आरती होती, त्याच्यामुळे गेलो होतो. आई म्हटलं नाही तू पण थांबतं. कसं वाटलं? छान वाटलं ना बाप्पाला बघून? गणपती बाप्पा मोरया. तर तुमच्या इकडे कसं कसं डेकोरेशन आहे ते मला नक्की शेअर करा. मी नक्की चेकआउट करेल आणि इन्स्टा स्टोरीला नक्की ॲड करेल जे पण डेकोरेशन असेल. सो गाईज, हे आहे सिद्धिविनायक गणपती मंडळ, जे की मी जिथे राहते तिथलं आहे ते. आणि हे डेकोरेशन तिथे सर्वांनी मिळून केलेलं आहे. बघा किती छान आहे. बाय बाय.